हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 7 ज्ञान विज्ञान योग यातील 21वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आजचा श्लोक पाहूया. 21वा श्लोक आहे. यो यो याम याम तनु भक्त श्रद्धया अर्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां ताम एव विदधाम्यहम्. अर्थ, मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्यांची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद म्हणतात, परमेश्वराने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे. म्हणून जर मनुष्याला भौतिक सुख उपभोग घेण्याची इच्छा असेल आणि खरोखरच अशा सुविधा जर त्याला भौतिक देवतांकडून प्राप्त करून घ्यावयाची इच्छा असेल तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित असलेले भगवंत त्या मनुष्याची इच्छा जाणतात आणि त्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात. सर्व जीवांचे परमपिता या नात्याने भगवंत जीवाच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही. उलट ते प्रत्येकाला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात, जेणेकरून ते आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती करू शकतील. यावर कोणी विचारेल की सर्व शक्तिमान भगवंत भौतिक सुखोपभोग घेण्यासाठी जीवांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मायेच्या जंजाळात का पडू देतात. तर या प्रश्नाला उत्तर असे आहे की जीवाच्या ठायी परमात्मा रूपाने असणाऱ्या भगवंतांनी जर अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर जीवांच्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून भगवंत प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य देतात, ज्याला जे आवडेल ते प्रदान करतात. परंतु अंतिम उपदेश आपल्याला भगवद्गीतेत आढळतो की मनुष्याने इतर सर्व कार्यांचा त्याग करून त्यांना पूर्णपणे शरण गेले पाहिजे. केवळ यामुळेच मनुष्य सुखी होऊ शकतो. तर आपल्याला पसायदान माहितीये ज्ञानेश्वर महाराजांचं, की जो जे वांछिल तो ते लाभो, असं म्हणतात ना पसायदानमध्ये, की ज्याला जे जे काही इच्छा आहे ती ती त्याला मिळू देत. आणि तेच भगवंत इथे पण सांगतायत की ज्यांना जे पाहिजे ते मिळण्यासाठी जर ते एखाद्या देवतेकडे जर गेले तर त्यांच्या प्रतीची श्रद्धा भगवंत अजून दृढ करतायत आणि त्या व्यक्तीस त्या देवतेला समर्पित होण्यासाठी अजून त्याला ते शक्ती प्रदान करतात किंवा ती श्रद्धा दृढ करण्यासाठी त्याला मदत करतात. तर अशा प्रकारे भगवंत स्वातंत्र्य जे आपल्याला दिलेलं आहे भगवंतांनी, तर त्याला कुठेही बाधा आणत नाही. तर हे खूप महत्वाचं आहे की कसं आहे की भगवंतांना काय हवंय तर प्रेमाचं उच्च प्रतीचं आदान प्रदान प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. तर हे प्रेमाचं आदान प्रदान कशा पद्धतीने होतं तर ते सेवेमधून आपल्याला आपण प्रकट करू शकतो. सेवा त्याग या गोष्टींनी प्रेम उत्पन्न होतं आणि या प्रेमाचं आदान प्रदान
भगवंतांना प्रत्येक जीवाकडून अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यासाठी भगवंत हे कारण प्रेम जेव्हा आपण एखाद्यावर करतो तर ते प्रेम एकतर्फी असेल तर त्या समोरच्या व्यक्तीचं शोषण असं त्याची परिणती होऊ शकते आणि अंतिमतः ती दुःखदायक परिस्थिती होते. म्हणून स्वातंत्र्य हे फार महत्वाचं राहतं, जेणेकरून समोरील व्यक्ती सुद्धा आपल्याशी त्याच उत्कटतेने प्रेमाचं आदान प्रदान करू शकेल. आणि भगवंतांशी प्रेम करायचं म्हटल्यानंतर आपल्याला सुद्धा स्वतंत्र इच्छा असणं गरजेचं आहे. म्हणून भगवंतांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि जेव्हा आपण या प्रेमाच्या आदान प्रदानामध्ये भगवंतांना दूर करतो, भगवंतांना, कारण भौतिक जगामध्ये आपलं पतन होण्याचं तेच कारण आहे की आपल्याला भोक्त्याची भूमिका हवी आहे, कंट्रोलर, नियंत्रक ही भूमिका हवी होती. म्हणून कुठे ना कुठे थोडाफार आपण भगवंतांप्रती द्वेष भावना आपल्याला आलेली किंवा त्यांच्याशी आपण स्पर्धा केली आणि म्हणून भगवंतांनी ती सुद्धा सुविधा आपल्याला प्राप्त करून दिली आहे. त्यांनी आपल्यासाठी हे एक भौतिक जगत तयार केलं आणि जिथे भगवंत आपल्याला आपल्या इच्छेची पूर्ती पूर्णपणे आपण व्यवस्थित करू शकू त्या दृष्टीने प्रत्येक सृष्टीतील रचना त्यांनी त्या पद्धतीने केलेली दिसून येते. आणि आता दुसरी गोष्ट काय आहे की ते परमात्मा स्वरूपात, म्हणजे जसं स्वातंत्र्य आहे परंतु स्वातंत्र्यामुळं आपण म्हणतो ना आपलं मूल स्वातंत्र्य दिलं म्हणून बिघडू नये, म्हणून कधी कधी आपल्याला मध्ये मध्ये त्याला थोडस मार्गदर्शन पण करणं गरजेचं राहतं किंवा काही चार चांगल्या गोष्टी सांगणं गरजेचं राहतं. आणि ती भूमिका निभावण्यासाठी भगवंत वात्सल्य किंवा काळजी घेण्यासाठी म्हणून भगवंत अगदी छोट्या मुंगी पासून घेऊन ब्रह्माजींपर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा या रूपानं स्थित आहे. खरं तर आपण भगवंतांपासून दूर आलेलो आहोत, त्यांच्यावरती एक त्यांचा द्वेष करून म्हणा किंवा त्यांच्यावर रागवून म्हणा, तर अशा पद्धतीने आपण दूर आलेलो आहोत. पण तरी सुद्धा भगवंत इतके काळजी घेत आहेत किंवा इतके वात्सल्याने परिपूर्ण आहेत की ते आपल्यासोबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून परमात्मा स्वरूपात प्रत्येक जीवामध्ये स्थित आहेत, चराचरामध्ये ते स्थित आहेत. आणि म्हणून परंतु त्यांनी दुसरं काय केलं की आपल्या स्वातंत्र्याला कुठंच बाधा येऊ नये म्हणून त्यांनी हे अप्रकट स्वरूप दाखवलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे आपल्याला द्विभुजधारी किंवा चतुर्भुजधारी असं विष्णू किंवा श्रीकृष्णांचं रूप असं आपल्याला प्रत्यक्ष कुठंच दिसत नाही, परंतु त्या ठिकाणी राहून आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला ते मार्गदर्शन करत आहेत. जर आपण खूप मोठी काही चूक घडू शकते आणि ती नियंत्रण करण्यासाठी म्हणून ते नियंत्रक या भूमिकेत सुद्धा आहेत. जसं आपण म्हणतो ना की आपण आता नागपंचमी म्हणा किंवा संक्रांतीच्या वेळेस लहान मुलं किंवा आपण सुद्धा पतंग उडवलेले आहेत किंवा उडवतात, तर ते पाहताना कसं, ते उडवताना कसं उडवलं जातं, तर त्या पतंगाला ढील दिली जाते जेणेकरून तो उंच उडावा आणि दुसरीकडून तो मांजा हा गुंडाळला पण जातो. त्यामुळे एकाच वेळी ढील देणं म्हणजे स्वातंत्र्य देणं आणि त्याच वेळी मांजा घट्ट त्याला थोडस ताण देणं म्हणजे थोडी नियंत्रकाची भूमिका, आता दोन्ही भूमिका जर एकत्र आल्या तर तो पतंग उंच उंच उडू शकतो. नाही तर काय होतं, मग आपण पाहतो की एखाद्या या दोन्ही भूमिका
स्वातंत्र्य पण आणि तेवढंच काळजी म्हणजे वात्सल्य भाव पण अशा भूमिका निभावण्यासाठी भगवंत अप्रकट स्वरूपात परमात्मा रूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. आणि हे काय करतात तर साक्षी भावाने तिथं उपस्थित आहेत. म्हणजे उपद्रष्टा, म्हणजे जसं झाडावरती दोन पक्षी असतात तसं आत्मा आणि परमात्मा या दोन पक्षांचं त्यांना उदाहरण म्हणजे रूपक दिलेलं आहे की एक हा फळ चाखतोय, आत्मा हा फळ चाखतोय आणि परमात्मा हा त्या आत्म्याची वाट पाहतोय की अरे माझ्याकडे कधीतरी तू बघशील म्हणून, आणि तो त्या वाट पाहण्याच्या भूमिकेमध्ये तिथं उपस्थित आहे. तर अशा पद्धतीने साक्षी भावानं उपस्थित असणं आणि अनुमंता म्हणजे नियंत्रक या दृष्टीने परमात्मा आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. आता आपला भाव आहे तसा त्या परमात्म्याकडून किंवा भगवंतांकडून आपल्याला प्रतिसाद मिळतो. आपण जर आपलेच विचार, मन, बुद्धी, अहंकार यांचा जर आवाज खूप मोठा असेल तर त्या परमात्म्याचा आवाज आपल्याला ऐकू सुद्धा येत नाही. परंतु जेव्हा आपण थोडं का होईना त्या परमात्म्याकडे वळून पाहतो तेव्हा मग मात्र आपल्याला थोडा थोडा आवाज ऐकू यायला लागतो आणि समजायला लागतं की परमात्मा आपल्याला नक्की काय प्रकारे दिशा दाखवत आहे. आणि जेव्हा आपण भौतिक कल्मशांतून, भौतिक पापांमधून मुक्त होऊन जेव्हा आपण केवळ आणि केवळ भगवंतांप्रती समर्पित होतो त्यावेळी त्या परमात्म्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंत प्रकट होतात आणि अशा शुद्ध भक्ताच्या हृदयात किंवा शुद्ध भक्ताचं जीवन हे नियंत्रकाच्या भूमिकेमध्ये भगवंत चालवतात. तर अशा पद्धतीने जसा आपला भाव, जसा आपला प्रतिसाद राहणार आहे तशा पद्धतीने परमात्म्याकडून पण आपल्याला त्याच प्रकारचं प्रतिसाद मिळणार आहे. ये यथामाम प्रपद्यन्ते असं जे भगवंत म्हणतात ना, जो ज्या भावाने माझ्याशी शरण येतो त्या भावामध्ये मी प्रकट होतो. म्हणून भगवंत जेवढं आपण समर्पण आहे जेवढं आणि ज्या प्रकारे, तर त्याच प्रकारे आणि तेवढ्याच प्रमाणात भगवंतांकडून सुद्धा आपल्याला प्रतिसाद मिळतो. त्यामुळं आपण ठरवायचंय की आपण किती मात्रेमध्ये समर्पण आपलं आवश्यक आहे किंवा आपण कशा पद्धतीने समर्पण द्यायला हवं. तर अशा पद्धतीने भगवंत हे परमात्मा या स्वरूपामध्ये नियंत्रक आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही भूमिका छान पद्धतीने निभावताना दिसतात आणि यातून त्यांचा वात्सल्य भाव आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की 4 प्रकारचे लोक, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी हे भगवंतांचं त्यांची शरण घेताना दिसतात. तर या ठिकाणी सुरुवातीला म्हणजे जेव्हा आपल्या भौतिक इच्छा असतात आर्त, अर्थार्थी या भूमिकेमध्ये आपल्याला कसं हवं असतं की नाही मला हे अपेक्षित आहे या कर्माचं फळ, तर मला ते कुठं मिळेल पटकन. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पाहतो की कशा पद्धतीने आपल्याला फास्ट त्याचं रिझल्ट मिळतील. तर म्हणून जे पाहिजे तर त्या पद्धतीने जी आपली इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्तीसाठी आपण त्या देवी देवतांकडं त्यांना समर्पित होतो आणि त्यांची पूजा वगैरे करायला लागतो. तर भगवंत इथे सांगतायत की तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे देवी देवतांकडं जर त्यांना शरण जात असाल तर मी उलट तुमची श्रद्धा अजून दृढ करतो. तर आपण एक उदाहरण पाहू शकतो की समजा आपला मुलगा आपल्यावरती रागवलेला आहे आणि आपल्याशी बिलकुल बोलत नाही, तर आपण काय करतो, आपण स्वतः त्याला समजून सांगायला गेलो तर कदाचित आपलं काहीच ऐकणार नाही. मग तो ज्यांच्याशी चांगलं वागतोय किंवा त्याचं ट्युनिंग ज्यांच्याशी जुळतंय तर आपण काय करतो तर त्या व्यक्तीला सांगतो किंवा त्या व्यक्तीच्या प्रती त्याचं आदान प्रदान कसं अजून छान होईल याचा प्रयत्न करतो. तर भगवंत इथं तेच करतायत
की आपण त्यांच्यापासून दूर आलेलो आहोत. तर ते प्रत्यक्ष आले तर आपल्याला, आपण म्हणू की अरे तुम्ही मला इथे पण सोडलं नाही. म्हणून ते अप्रकट स्वरूपामध्ये आहेत. हं? आणि ते काय म्हणतात की ठीक आहे, तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना, आणि जर ह्या देवी देवतांचं जर तू ऐकणार असशील, तर निश्चितपणे मी तुला मदत करेन. आणि देवी देवतांना सुद्धा त्या पद्धतीने आदान प्रदान करण्यासाठी ते प्रेरित करतात. तर पुढच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद काय म्हणतात की जीव आणि देवदेवता दोघेही भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत. म्हणून जीव स्वतःच्या इच्छेने देवतांची आराधना करू शकत नाही. तसेच भगवंतांच्या इच्छे वाचून देवता कोणताही वरही प्रदान करू शकत नाही. असे सांगितले जाते की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलत नाही. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सामान्यतः भौतिक जगात पीडित झालेले लोक देवतांकडे जातात. मनुष्याला जर विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असेल तर तो त्यानुसार विशिष्ट देवतेची उपासना करू शकतो. उदाहरणार्थ, रोगी मनुष्य सूर्यदेवतेची उपासना करू शकतो. विद्यार्जन करण्यासाठी इच्छा असणारा मनुष्य सरस्वती देवीची उपासना करू शकतो. आणि सुंदर पत्नी
हरी बोल. हा माताजी, आता हा, येतोय आवाज. सॉरी सॉरी सॉरी, रेंज गेलेली. तर इच्छेवाचून वेदात सांगितल्याप्रमाणे तिथून राहिलेलं ना. माताजी दुसरा पार्ट तुम्ही बघत होता तात्पर्यामधला. हा हा, तेच. जीव आणि देवदेवता दोघेही भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत, म्हणून जीव स्वतःच्या इच्छेने देवतांची आराधना करू शकत नाहीत. तसेच भगवंतांच्या इच्छे वाचून देवता कोणताही वरही प्रदान करू शकत नाही. असे सांगितले जाते की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलत नाही. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सामान्यतः भौतिक जगात पीडित झालेले लोक देवतांकडे जातात. मनुष्याला जर विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असेल तर तो त्यानुसार विशिष्ट देवतेची उपासना करू शकतो. उदाहरणार्थ, रोगी मनुष्य सूर्यदेवतेची उपासना करू शकतो. विद्यार्जन करण्याची इच्छा असणारा मनुष्य सरस्वतीची पूजा करू शकतो. आणि सुंदर पत्नी प्राप्त करण्याची इच्छा असणारा मनुष्य भगवान शंकराची आराधनी अर्धांगिनी उमादेवीची याप्रमाणे वैदिक शास्त्रांमध्ये सांगितलं. आणि विशिष्ट देवत्यर्थ असणारा जीवाचा विशिष्ट पूजाभावही भगवंतच नियोजित करतात. अशा प्रकारचा भाव देवता सुद्धा जीवांमध्ये निर्माण करू शकत नाही. परंतु पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या अंतर्यामी उपस्थित असणारे परमात्मा असल्यामुळे ते मनुष्याला विशिष्ट देवतेची उपासना करण्याची प्रेरणा देतात. वस्तुतः देवदेवता या भगवंतांच्या विराट रूपी शरीराचे निरनिराळे भाग आहेत आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य नसते. वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत परमात्मा रूपाने देवदेवतांच्याही हृदयामध्ये स्थित आहेत, म्हणून ते देवदेवतांद्वारे जीवाच्या इच्छा पूर्ण करण्याची व्यवस्था करतात. परंतु जीव आणि देवता दोघेही भगवंतांच्या इच्छेवर विसंबून आहेत. जीव व देवता स्वतंत्र नाही. तर हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे की जसं मगाशी सांगितलं तसं की मुलाची काळजी ही आई वडिलांपेक्षा अन्य कुणालाच नसणार आहे त्या प्रमाणामध्ये. तर भगवंत हे आपले माता पिता आहेत. तर त्या दृष्टीने ते त्यांची काळजी ही अत्युच्च कोटीची आहे, पराकोटीची आहे. परंतु आपली इच्छा पाहता ते काय करतात, तर इतर नातेवाईकांची म्हणा किंवा इतर त्यांच्या सेवकांची ते मदत घेतात, जेणेकरून आपण भगवंतांकडे पुन्हा आपण परत जाऊ या दृष्टीने. मग आता हे जे कोणी नातेवाईक आहेत किंवा भगवंतांचे हे भक्त आहेत, देवी देवता हे सुद्धा भगवंतांचे भक्त आहेत, ते महान वैष्णव आहेत. तर ते पण काय करणार आहेत, तर आपल्याला भगवंतांकडे नेण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. त्यामुळं फक्त कसं राहणार आहे की म्हणजे आपण ज्या स्थितीत आहोत तर आपलं अंतिम उद्दिष्ट काय आहे की भगवंतांकडे जायचं. तर हे भगवंतांना माहिती आहे. मग ते काय करतात की चल तुला हा मार्ग मान्य नाही, जो सोपा मार्ग आहे की मला समर्पण झालं की झालं, पटकन शॉर्टकट मध्ये आपण भगवंतांच्या पर्यंत पोहोचू शकू, पण आपल्याला ते मान्य नाही. तर मग काय करतात, मग तुला या दिशेने मग त्या दिशेने असं करून करून तर ते योग्य म्हणजे डेस्टिनेशन किंवा ध्येय मात्र तेच आहे, परंतु आपल्या इच्छेनुसार आपण असं वळणावळणानी भगवंताकडे पोहोचण्यासाठी ते प्रेरित करतात विविध देवी देवतांच्या मार्फत. तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की जसं आता सांगितलं असं की वेगवेगळ्या नातेवाईकांची मदत महत्वाची राहते, किंवा आपण आपला मुलगा एखादा शिक्षक हा कसा, जर मुलगा अगदीच प्रामाणिक असेल विद्यार्थी आणि खूप असा सिन्सिअरली जे सांगतोय ते ऐकणारा असेल तर ते प्रेमळ शिक्षक अशा स्वरूपाच्या भूमिकेमध्ये त्यांचं आदान प्रदान होतं. परंतु जर एखादा विद्यार्थी हा ऐकणारच नसेल तर दुर्गादेवींसारखा कडक शिक्षक तिथं
महत्वाचा असतो. तर अशा पद्धतीने आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या गुणांनुसार भगवंत त्या त्या देवी देवतांकडे आपल्याला पाठवतात आणि श्रद्धा दृढ करतात. कारण जिथं श्रद्धा येते तिथं आपण अहंकारावर काही मात्रेत का होईना आपण मात केलेली असते. त्यामुळे अहंकार सोडला आहे आणि आपण श्रद्धा आपण एका देवी देवतांवर ठेवली आहे. एवढी छोटीशी गोष्ट पण भगवंतांसाठी खूप मोठी असते आणि तेवढ्याने ते आनंदित होऊन ते आपल्याला प्रोत्साहित करतात आणि त्या प्रकारचंच रेसिप्रोकेशन त्या देवी देवतांकडून आदान प्रदान आपल्याला करण्यासाठी त्या देवी देवतांना सुद्धा त्याच पद्धतीने ते प्रोत्साहित करतात. जसं आता दिवाळी आता जवळ येणार आहे, तर आपण नवीन जेव्हा कपडे घेतो तर तेव्हा आपण किती छान काळजी घेतो. त्याच्यानंतर ते कपडे वापरून झाल्यानंतर जेव्हा जुने होतात तर तेव्हा आपण त्यांना व्यवस्थित धुतो. नंतर समजा अजून जीर्ण झाले तर आपण मग त्याचं कपड्यामध्ये म्हणजे फडकं म्हणून वापरतो. त्याच्यानंतर ते फडकं सुद्धा खराब झालं तर आपण काय करतो, उकळत्या पाण्यामध्ये त्याला साबण टाकून ते धुतो. तर आपलं त्या कपड्याप्रती किंवा जे आत्मीयता म्हणा किंवा ते प्रेम आहे ते कुठंच कमी झालेलं नाहीये, पण त्याचं शुद्धीकरण हे महत्वाचं राहतं. म्हणून सुरुवातीला कदाचित फारसं धुण्याची वेळ राहत नाही, नुसतंच थोडासा साबण लावला तरी पण काम होतं. नंतर खूप त्याला उकळणं. तर अशा पद्धतीने आपल्या हृदयामध्ये सुद्धा जितक्या खोलवर प्रमाणामध्ये अशुद्धी असतील तर भगवंत आपल्याला दूर सारत नाहीये. तर त्या अशुद्धींवर काम करण्यासाठी म्हणून उकळण्यासारखी जी परिस्थिती निर्माण करतात तर ती शुद्धीकरणाचीच प्रक्रिया आहे. तर भगवंतांना आपल्याला दूर करायचं नाहीये, तर आपल्यातल्या अशुद्धींना दूर करायचंय. म्हणून त्या पद्धतीने अशा पद्धतीने भगवंत वेगवेगळ्या शुद्धीकरणाच्या प्रक्रिया अवलंबतात किंवा त्या त्या देवी देवतांकडे जाण्यासाठी प्रेरित करतात, जेणेकरून आपण चुकलेली वाट पुन्हा बरोबर त्या वाटेवर येऊ. तर अशा पद्धतीने कठोर आणि प्रेमळ आईच्या भूमिकेमध्ये भगवंत आपल्याला नेहमीच परमात्मा स्वरूपात मार्गदर्शन करत असतात. तर आता आपण ह्याची उदाहरणं पण पाहू शकतो की कशा पद्धतीने देवी देवतांकडं जाऊन किंवा एखादी प्रबळ इच्छा बाळगून भगवंतांकडं प्रेरित झालेले उदाहरण आपण पाहू शकतो. तर ध्रुव महाराज जेव्हा 5 वर्षाचे होते तर तेव्हा काय हवं होतं त्यांना, की आपल्या वडिलांकडून आणि आपल्या सावत्र आईकडून जो अपमान झाला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांना सर्वांपेक्षा जास्त असं मोठं राज्य हवं असतं. म्हणून ते आपल्या आईकडे जातात आणि त्यांच्या आई काय म्हणतात की भगवंतांकडे जा आणि त्यांची भक्ती कर. आणि म्हणून ते अरण्यात जातात केवळ आईच्या शब्दांवर विश्वास ठेवून. तिथे नारद मुनींसारखे गुरु त्यांना भेटतात आणि मग ते योग्य पद्धतीने ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र देऊन त्याद्वारे कशी तपश्चर्या करायची त्याचं मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे आपण आपल्याला सुद्धा जेव्हा योग्य गुरु भेटतात, आता हे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये हे नारद मुनी गुरु म्हणून ध्रुव महाराजांना तिथं भेटले आणि त्याद्वारे ते जेव्हा प्रत्यक्ष भगवंत तिथे आले आणि भगवंतांनी जेव्हा त्यांच्या डोक्यावरती शंख ठेवला तर तेव्हा त्यांना ज्ञान झालं की अरे आपण तर काचेचे तुकडे मागत होतो. खर तर संपत्ती हे म्हणजे श्रीकृष्ण असताना आपण त्यांनाच समर्पण करणं हे जास्त सर्वोच्च कोटीचं हे महत्वाची गोष्ट आहे हे त्यांना लक्षात येतं. तर आणि ते म्हणतात की अरे मी तर काचेचे तुकडे मागत होतो किंवा त्याची अभिलाषा बाळगून होतो. परंतु ते कळेपर्यंत ही हृदयाची शुद्धीकरण गरजेचं होतं. आणि म्हणून जोपर्यंत आपण शुद्धीकरण आपल्या हृदयाचं होत नाही तोपर्यंत
अशा पद्धतीचं मार्गक्रमण हे आवश्यकच होतं. आणि योग्य गुरु जेव्हा भेटतात तर तेव्हा ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात की जेणेकरून आपण भगवंतांकडे समर्पित किंवा भगवंतांकडे वळू शकतो. तर अशा प्रकारे परमात्मा स्वरूपामध्ये पण परमात्मा हे आपले चैत्य गुरु आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला मार्गदर्शन करणारे प्रत्यक्ष व्यक्ती भागवत किंवा गुरु भेटत नाहीत तोपर्यंत हे परमात्मा आपल्याला चैत्य गुरु अर्थात आयुष्यभर म्हणजे मार्गदर्शन करत राहतात. आपल्याला म्हणतो ना की माझ्या हृदयातून एक आवाज येत होता आणि त्या आवाजाने मी हे काम करण्याचं पासून थांबले. तर हा जो आवाज आहे हा परमात्म्याचा आवाज असतो. आणि त्या चैत्यगुरूला आपण जेवढं व्यवस्थित आपण ऐकू त्याचं तर तेवढं आपल्याला तो साक्षात्कार जाणवत राहतो. तर त्यामुळं ह्या परमात्म्याकडं लक्ष देणं हे महत्वाचं आहे. दुसरं आपण एक उदाहरण पाहू शकतो की श्री चैतन्य महाप्रभू जे भगवंतांचे राधा राणींच्या भावामध्ये 500 वर्षापूर्वी अवतरण झालं. तर नवद्वीप मध्ये त्यांची सुरुवातीची भूमिका ही मायावादी या स्वरूपामध्ये होती आणि ते संस्कृतचे पंडित किंवा शिक्षक म्हणून तिथे त्यांचं स्वतःचं गुरुकुल होतं. तर त्यावेळेस केशव काश्मीरी म्हणून दिग्विजय पंडित म्हणजे केशव काश्मीरींना कुठंच त्यांना डिबेट किंवा वादविवादामध्ये कोणीच हरवू शकत नव्हतं. आणि असे केशव काश्मीरी नवद्वीप मध्ये जेव्हा येतात तेव्हा नवद्वीप मधले जे सगळे हे विद्वान आहेत ते सगळेजण की नाही आम्ही ह्या व्यक्ती किंवा ह्यांच्याशी आपण वाद नाही घालू शकत असं घेऊन ते माघार घेतात. तर चैतन्य महाप्रभूंकडे शेवटी ह्यांच्याशी वादविवाद करण्याची वेळ येते. तेव्हा गंगा नदीच्या किनारी ते केशव काश्मीरींना म्हणतात की ठीक आहे म्हणजे त्यांचा वादविवाद असा सुरू होतो. मग केशव काश्मीरींना सांगतात की गंगा नदीवरती तुम्ही काही सादर करा. आणि मग केशव काश्मीरी खूप छान म्हणजे अगदी तिथल्या तिथं त्या गंगा नदींवरती जवळजवळ 101 ते श्लोक असे जणू काही म्हणजे ते तयार ऍक्च्युली करत होते तेव्हा, पण असे पाठ केल्यासारखे असे ते एकामागे एक असं ते बोलत होते. आणि ते ऐकल्यानंतर इतर लोकांना असं वाटलं की हे काही म्हणजे सामान्य व्यक्तीचं काम नाहीये. आणि खरोखर ते केशव काश्मीरी हे साक्षात सरस्वती देवीचे पूजक असे होते. आणि साक्षात सरस्वती देवी त्यांच्या जिभेवरती त्यांच्याद्वारे प्रत्यक्ष ते ज्ञान प्रकट करत होत्या. तर ते झाल्यानंतर सगळेजण चैतन्य महाप्रभू आता त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देतील किंवा उत्तर देतील याची सगळ्यांना उत्सुकता होती. आणि मग चैतन्य महाप्रभूंनी म्हणजे ते श्लोक अगदी म्हणजे कितव्या नंबरचा श्लोक अशा पद्धतीने त्यांनी ते परत रिपीट केलं. आणि त्यांनी सुरुवातीच्या मधल्या आणि शेवटच्या श्लोकांमध्ये त्यांनी चुका काढल्या. मला वाटतं 3 की 5 मला ते एक्झॅक्ट आठवत नाही, पण त्या चुका काढल्या आणि त्यांना सांगितलं की हे अशा अशा पद्धतीने इथं चुकलेलं आहे. तर ते पाहून ते ऐकून केशव काश्मीरींना खर तर त्यांना काहीच सुचलं नाही की मी आता ह्यांना काय उत्तर देऊ. परंतु श्री चैतन्य महाप्रभू इतके संवेदनशील होते कारण त्यांचे विद्यार्थी त्या सभेला उपस्थित होते. तर त्यांच्या पुढे केशव काश्मीरींची नामुष्की टळावी म्हणून ते काय म्हणतात की तुम्ही खूप थकलेले आहात आणि एवढे छान तुम्ही श्लोक तयार केलेत, थकलेला आहात, खरं तर तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, आपण उद्या पुन्हा भेटू. आणि असं करून ते त्यांना विश्रांतीसाठी घेण्यासाठी पाठवतात. आणि मग त्या रात्री केशव काश्मीरींना हा पहिलाच अनुभव होतो की अरे साक्षात सरस्वती देवी माझ्याद्वारे सर्व काही बदवून घेतात. तर ते प्रार्थना करतात की असं कसं झालं. मग सरस्वती देवी त्यांना
स्वप्नात येतात आणि म्हणतात की ठीक आहे, मी साक्षात तुझ्या जिभेवरती येत होते, परंतु जेव्हा माझ्या समोर माझे स्वामीच आहेत तर त्यांच्या पुढे मी शरणच जाणार ना, त्यांच्या पुढे मी कसं काय बोलू शकेन. तर अशा पद्धतीने आणि ते म्हणतात की खरं तर तुझा हा पराभव ही ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यात आतापर्यंत तुला जे मी वरदान दिलं तर त्यातलं सगळ्यात मोठं सर्वोच्च वरदान हेच आहे की तू साक्षात श्रीकृष्णांना, साक्षात श्री चैतन्य महाप्रभूंना तू शरण जावंस आणि समर्पित व्हावं. तर हे सर्वात मोठं वरदान तुझ्या या अपयशामध्ये आहे खरं तर. आणि मग दुसऱ्या दिवशी हे केशव काश्मीरी पंडित श्री चैतन्य महाप्रभूंकडे जातात आणि नतमस्तक होतात आणि भक्ती मार्गाचा ते अवलंबन करतात. तर अशा प्रकारे त्यांचं अपयश भले भौतिक किंवा लौकिक दृष्ट्या अपयश वाटलं असलं तरी त्यांनी त्या अपयशातून त्यांना सर्वोच्च ध्येय कृष्ण प्रेम मिळालं. तर हे महत्वाचं आहे. म्हणून ह्या देवी देवता सुद्धा तेच करतायत, कारण ते वैष्णव आहेत. सगळ्या देवी देवता हे खूप मोठ्या शुद्ध भक्त आहेत ते भगवंतांचे. त्यामुळं त्यांच्याकडे जरी आत्मा हा सुपूर्त झाला तरी सुद्धा त्यात ते काय करणार आहेत की त्या आत्म्याला भगवंतांकडे वळवण्याचीच दिशा दाखवणार आहेत. तर अशा प्रकारे म्हणून भगवंत आपली श्रद्धा त्या त्या देवी देवतांप्रती दृढ करण्यासाठी आपल्याला प्रेरित करतात. तर अशा पद्धतीचं उदाहरण आपण आदि शंकराचार्य जे शिवभक्त आहेत किंवा चतुष्कुमार जे ब्रह्माजींचे पुत्र आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा पाहू शकतो की ते अंतिमतः त्यांनी सुद्धा भक्तीचाच अवलंबन केलं. तर अशा पद्धतीने हे महत्वाचं आहे की हे जे सगळे वैष्णव आहेत तर ते आपल्याला योग्य दिशाच दाखवणार आहेत. आता असुरांच्या बाबतीमध्ये पण आपण लक्षात घेऊ शकतो. तर असुर सुद्धा म्हणजे शिवजींचे भक्त आहेत. म्हणजे जसं की वृकासूर म्हणा किंवा ज्याला भस्मासूर म्हणतो, रावण, त्याच्यानंतर हिरण्यकश्यपू ब्रह्माजींचं तपश्चर्या त्यांच्याकडून वरदान प्राप्त करण्यासाठी इच्छा करतो. तर अशा पद्धतीने हे असुर सुद्धा ह्या देवी देवतांकडे जेव्हा समर्पित किंवा त्यांची आराधना करतात तर तेव्हा ज्या प्रकारे वर भगवंतांच्या इच्छेमुळं त्यांना मिळतो, कारण भगवंत एकाच वेळेस अनेक गोष्टी साध्य करतात. तर अशा पद्धतीने ते वरदान देण्याचं सुद्धा भगवंत जी ज्ञान देतात किंवा ह्या देवी देवतांद्वारे ह्या लीला घडवून आणतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना पुढे खूप छान लीला प्रकट करायची असते. जसं की हिरण्यकश्यपूनी ब्रह्माजींना काय वरदान मागितलं की अमरत्व देण्याचं, पण ब्रह्माजी काय म्हणतात की मीच जिथं मर्त्य लोकामध्ये आहे तिथे मी अमरत्वाचं तुला वरदान नाही देऊ शकत. तेव्हा मग हिरण्यकश्यपूला असं वाटलं की स्वतःची त्यांनी खूप बुद्धी चालवल्याचं त्याला हे होतं आणि तो म्हणतो की नाही, मग मला घरात पण नको, बाहेर पण नको, आकाशात पण नको, पृथ्वीवर पण नको, प्राण्याद्वारे पण नको, मनुष्याद्वारे पण नको. अशा पद्धतीने म्हणजे मृत्यूच्या बाबतीत त्यांनी वरदान मागितलं. आणि मग भगवंत खरं तर प्रल्हादासाठी, छोट्या प्रल्हादासाठी म्हणून नरसिंह अवतार यामध्ये ते उपस्थित किंवा प्रकट झाले. तर अशा पद्धतीने ते असुरांचा सुद्धा उपयोग करतात आपल्या अवतरणासाठी. रावणाचा उपयोग त्यांनी केला की जेणेकरून श्रीरामांचं अवतरण झालं. तर अशा पद्धतीने आपल्याला असं वाटेल की हे तर असुर आहेत, परंतु अंतिमतः त्यांना सुद्धा भगवंत मोक्ष किंवा आपल्या आध्यात्मिक जगामध्ये त्यांना सुद्धा स्थान देतात. जसं आपण पुतनेचं पाहतो की ती विष पाजण्याच्या हेतूने आली असली तरी सुद्धा भगवंत काय पाहतात की अरे हिला मातृत्वाचं म्हणजे दूध देण्याची भावना झाली. तर एवढे एकच छोटीशी गोष्ट पाहून ते खरं तर यशोदा मातेच्या असिस्टंट म्हणजे दासी यांच्या भूमिकेमध्ये त्यांना स्थान देतात. तर अशा पद्धतीने भगवंत छोट्या छोट्या गोष्टी पाहतात. तर आणि म्हणून ते प्रेरित करतात की जेणेकरून असुर असू देत
किंवा भक्त असू देत, किंवा भक्ती मार्गावरती अगदी सुरुवात ज्यांनी केलेली आहे, तर अशा कोणीही व्यक्ती, अगदी भूत पिशाच जे शिवजींच्या द्वारे, म्हणजे शिवजींना आपण म्हणतो ना की वैष्णवानाम यथा शंभो, तर अगदी ते भूत पिशाच ह्यांच्या सुद्धा मुक्तीचा, उद्धाराचा भगवंत विचार करतात. आणि म्हणून अशा प्रेमळ आणि त्याच बरोबर शिस्तप्रिय अशा भूमिकेमध्ये ते अशा छान प्रकारे अरेंजमेंट करून प्रत्येक जीवाच्या इच्छेनुसार म्हणा, किंवा प्रत्येक जीवाच्या सुकृतीनुसार त्या देवी देवतांकडं ते वळवण्याचा प्रयत्न करतात, की जेणेकरून अंतिम उद्दिष्ट कृष्ण प्रेम आणि हे सर्वांनाच प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने हृदय शुद्धीकरण होऊन अंतिमतः भगवंतांची प्राप्ती करणं हेच खरं तर देवी देवतांकडे जाण्याचा उद्देश असणं महत्वाचं आहे. तर श्रील प्रभुपादांनी खरं तर आपल्याला हरे कृष्ण महामंत्र जो श्री चैतन्य महाप्रभूंनी सर्वत्र त्याचं वितरण केलं आणि ते समजून किंवा त्या पद्धतीची ही चळवळ उभा करून श्रील प्रभुपादांनी आपल्याला खूप सोप्या पद्धतीने डायरेक्ट आपलं अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला खूप सारं साहित्य, भगवद्गीता जशी आहे तशी, भागवतम, श्री चैतन्य चरितामृत अशा प्रकारचे ग्रंथ संपदा उपलब्ध करून आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप अशा पद्धतीचं जी काही आपली दिनचर्या अशी आखून आपल्याला हा भक्ती मार्ग खरं तर खूप सुलभ रीतीने आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे. तर त्याचा आपण सर्वांनी खरं तर आपण कृतज्ञता त्यांच्या प्रती आपण व्यक्त करून या पद्धतीच्या मार्गावरती राहण्याचा आटोकाट प्रयत्न करूयात. तर या श्लोकामध्ये माझ्याकडून जे काही समजलं तर ते सांगण्याचा प्रयत्न केला. याच्याबद्दल कोणाला काही शंका असतील, काही कमेंट्स असतील तर ते विचारा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. थँक्यू माताजी. एवढा अवघड श्लोक पण खूप छान दृष्टिकोन तुम्ही दिला. थँक्यू सो मच. खूप सुंदर उदाहरण, विशेषतः केशव काश्मीरीचं उदाहरण खूप समर्पक होतं. थँक्यू माताजी. एक मिनिट. सेटिंग चेंज झालंय का? कळेल का? केलंय बघा. हा झालंय. थँक्यू. खरं तर माताजींनी पण मला खूप मदत केली, नेहमीच करतात खरं तर. नाही हो माताजी, तसं नाहीये. तुम्ही खूप छान खूप छान लेक्चर झालं माताजी. थँक्यू. उद्याच्या लेक्चरचं